ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश प्रत्येक आईवडिलांसाठी आहे जे आपल्या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करतात, पण मनात सतत एकच चिंता घेऊन जगतात. माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळेल का? वाईट संगतीपासून तो वाचेल का? त्याच्या आयुष्यात सुख येईल का? मित्रांनो, जर हे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण आज स्वामी समर्थ तुमच्याशी स्वतः बोलत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मुलांची चिंता करणं चुकीचं नाही, पण चिंतेसोबतच माझ्यावर विश्वास ठेवायला विसरू नकोस. स्वामी भक्तांनो, आज अनेक आईवडील आपल्या मुलांसाठी रात्रभर जगतात, स्वतःच्या इच्छा मारतात, स्वतःचं आयुष्य मुलांसाठी अर्पण करतात. पण जेव्हा मुलं ऐकत नाहीत, मुलं हद्दीच्या बाहेर जातात, तेव्हा त्यांचं मन तुटतं. जेव्हा मुलं आपल्याला उलट बोलायला लागतात, तेव्हा आपल्याला नकोसं होतं. स्वामी म्हणतात, प्रेम कर, पण अतिचिंता करू नकोस, कारण अतिचिंता मन कुमकुवत करते आणि श्रद्धा मन मजबूत करते. माझ्या प्रिय बाळा, तुझं मूल माझीच देणगी आहे. त्यांचं रक्षण करण्याची शक्ती माझ्यातही आहे. तू फक्त त्याला चांगले संस्कार दे, प्रेम दे, प्रार्थना कर, बाकी माझ्यावर सोड. मित्रांनो, लक्षात ठेवा, मुलांना मोठं करण्यापेक्षा त्यांना चांगला माणूस बनवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यांना पैसा कमवायला शिकवा, पण त्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणा शिकवा. त्यांना यश शिकवा, पण त्यापेक्षा जास्त नम्रता शिकवा. त्यांना पैशांची किंमत कळू द्या, पण त्यापेक्षाही जास्त त्यांना माणसांची किंमत समजवा. त्यांना स्पर्धा शिकवा, पण त्यापेक्षाही जास्त त्यांना दयाळूपणा शिकवा. स्वामी म्हणतात, ज्या घरात संस्कार असतात त्या घरात माझी कृपा आपोआप असते. मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दररोज सकाळी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या लेकराचं रक्षण कर, त्याला योग्य मार्ग दाखवा, वाईट संगतीपासून दूर ठेवा आणि त्याच्या आयुष्यात सद्बुद्धी द्या. ही प्रार्थना मनापासून करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही तुमच्या मुलांची चिंता वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटनावर क्लिक करून आपल्या स्वामी परिवाराचा भाग बना आणि कमेंटमध्ये आपल्या मुलाचं नाव लिहा. मी आणि सर्व स्वामी भक्त त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करू. स्वामी भक्तांनो, शेवटी एवढंच सांगेन की माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, कारण तुला तुझ्या मुलांची चिंता आहे. पण लक्षात ठेव, ज्याने तुझ्या लेकराला या जगात पाठवलं आहे त्यालाच त्याची सर्वात जास्त काळजी आहे. आज तू रडतो आहेस कारण तू आई आहेस, कारण तू वडील आहेस, पण मी त्या प्रत्येक लेकराचा स्वामी आहे. आज रात्री तुझ्या मुलाला जवळ घे, त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेव आणि मनात एवढंच म्हण की स्वामी, माझं आयुष्य कमी पडलं तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, आई वडिलांची प्रार्थना कधीच वाया जात नाही आणि स्वामींच्या चरणी केलेली प्रार्थना योग्य वेळी नक्कीच फळ देते. जर तुमचं तुमच्या मुलावर खरंच अगदी मनापासून प्रेम असेल तर त्याच्यासाठी रोज 2 मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा. मला माहिती आहे, कोणतेच आई वडील असं नसतील की त्यांनी आपल्या मुलांवर कधी प्रेमच केलं नाही, कारण ते आई वडीलच नाही. जे आपल्या मुलावर प्रेम करत नसतात ते खरे आई वडीलच नसतात. म्हणून मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलावर अतोनात प्रेम करता, त्यामुळे रोज मुलासाठी किमान 2 मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा आणि तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा. भिवू नकोस बाळा, तुझ्या लेकराचा हात तू धरला आहेस आणि तुझा हात मी धरला आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका अजून नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.